मित्रांनो, फंडामेंटलवर स्कॅनर कशा प्रकारे आपण यूज करू शकतो ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मी आपला कपिल आपल्या मराठी मनी दुनियेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, इथे फंडामेंटली ग्रोईंग स्टॉकचा आपण एक स्कॅनर बनवलं आहे मराठी मनी म्हणून MM तिथे आपण इन्क्लूड केलेलं आहे. आता सर्वात पहिले एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, फंडामेंटलवर आपल्या चॅनलवर ऑलरेडी 2 व्हिडिओ येऊन गेलेले आहे. एक सेपरेट फंडामेंटल वर एक इन डिटेल 25 मिनिटाचा व्हिडिओ आहे मित्रांनो. त्यामध्ये सर्व बेसिक कोणत्या गोष्टी आपण पाहायला हव्यात ते मेन्शन केलं आहे. आणि दुसरा व्हिडिओ स्विंग ट्रेडिंगच्या रिगार्डिंग जेव्हा आपण सिरीज बनवतो ते त्या टायमाला आलेला आहे. दोन्हीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तुम्ही जाऊन ते नक्की पाहावेत. आता तिच्यामध्ये फंडामेंटल मधले महत्त्वाचे क्रायटेरिया आपण इन्क्लूड केलेले. पण आता भरपूर जणांना काय होतं ना की बुक क्रायटेरिया तर इन्क्लूड केले, पण आम्हाला त्याच्या रिगार्डिंग स्कॅनर हवं आहे. स्कॅनर कधी मिळालं तर आम्हाला आमचं काम सोपं होईल. तर तुमचं काम सोपं करण्याचा प्रयत्न हे नक्की मराठी मनी चॅनल नेहमी करत असतं. तर त्याच्या रिगार्डिंग एक फंडामेंटलवर आपण एक स्कॅनर बनवलंय मित्रांनो. तिच्यामध्ये आपण मेन जे फंडामेंटलच्या रिगार्डिंग ज्याही कंडिशन आहे त्या आपण इथे लावलेल्या आहेत. त्यामध्ये मार्केट कॅप आहे मित्रांनो, सेल्स आहे, नेट प्रॉफिट आहे, अर्निंग पर शेअर आहे, डिव्हिडंड आहे, नेट सेल आहे, त्यामध्ये पी रेशो आहे मित्रांनो. नंतर 200च्या SMA वरती तो क्लोज आहे का डेलीमध्ये, व्हॉल्यूम सुद्धा त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे. आता हे सर्व कंडिशन काय आहे त्याच्या रिगार्डिंग व्हिडिओ आहे, म्हणून मी परत इन डिटेल जात नाही कारण व्हिडिओ मोठा बनून जाईल. तर हे सर्व आपण इथे मेन्शन केलेलं आहे. स्कॅनरची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळणार आहे, त्यामुळे डोंट वरी. पण आपल्याला स्कॅनरमधनं स्टॉक आल्याबरोबर घ्यायचा आहे का नाही, काय कंडिशन आहे ते आपण थोडक्यात पाहून घेऊ. तर सर्वात पहिले आपल्याला इथे रन स्कॅन करायचं आहे. रन स्कॅन केल्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे मित्रांनो की काही स्टॉक आलेले. ते व्हॉल्यूमवर कधी तुम्ही क्लिक केले आणि हायर व्हॉल्यूमचे स्टॉकला तुम्ही वरती आणून घ्यायचं आहे. तर पहिले आपल्याला कोणता पाहायला मिळतोय मित्रांनो, हिंडाल्को पाहायला मिळतोय, त्यानंतर वरुण पाहायला मिळतोय, त्यानंतर प्रदीप पाहायला मिळतोय, नंतर अशोक हे स्टॉक आपल्याला पाहायला मिळत आहे. भरपूर असे स्टॉक आलेले, तुम्ही कधी खाली पाहिलं तर तुम्हाला इथे 32 स्टॉक इथे पाहायला मिळत आहे. मग याच्यापैकी मी फक्त एक्झाम्पलसाठी पहिले 3 एक स्टॉकवर तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. चला तर मग आता आपण स्टॉकवर जाऊयात आणि तिथे कोणकोणत्या गोष्टी आपल्याला पाहायला हव्यात ते जाणून घेऊयात. तर मित्रांनो, इथे हिंडाल्कोचा स्टॉक लावलेला आहे. सर्वात पहिले लक्षात ठेवायचं आहे, फंडामेंटली जेव्हा स्ट्रॉंग कंपनी आपण पाहतो तर तिला तुम्हाला जास्ती कालावधीसाठी तिच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं. जास्ती कालावधी म्हणजे मिनिमम 3 मंथ तरी तुम्हाला करायचंय, कारण ह्या कंपनीने चांगले रिझल्ट दिलेले आणि पुढचेही रिझल्ट चांगले येण्याची शक्यता आहे. तर हिचा चार्ट हा अप ट्रेंडिंग आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो. त्यामुळे मिनिमम 3 महिने तरी तुम्हाला यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे. ही पहिली कंडिशन लक्षात ठेवा. आता कधी तुम्ही इथे पाहिलं मित्रांनो तर हा आपला 200 EMA वर आहे. आता याच्यावर पण प्रॉपर 2 व्हिडिओ येऊन गेलेले आहे, तर तुम्ही त्याची स्ट्रॅटर्जी तुम्हाला माहिती आहे. फंडामेंटली चांगली कंपनी आहे मित्रांनो. आणि त्यानंतर आपल्याला एक परफेक्ट एंट्री पॉईंट इथे सापडलेला आहे. तर मला परफेक्ट एंट्री पॉईंट सापडला आहे. तर शेवटचा जो स्विंग आहे इथे माझा स्टॉप लॉस राहणार आहे. फर्स्ट टार्गेट माझं आहे, सेकंड आहे. आणि तुम्ही थोडं लॉंग पिरियडसाठी पाहताय तर तुम्ही अशा चांगल्या कंपनीला होल्ड करू शकता, कारण ओव्हरऑल ही फंडामेंटली गुड आहे. आपण फक्त हिला टेक्निकल अनालिसिसमध्ये एंट्री कुठे करू शकतो ते पाहतोय. आता पुढचा स्टॉक पाहून घेऊ. पुढचा स्टॉक आहे मित्रांनो वरुण बेवरेजेस. आता इथेही तुम्ही कधी पाहिलं तर इथेही सिमिलर कंडिशन आहे की 200च्या वरती तो गेलेला आहे. 1 डेची टाइम फ्रेम यूज करतो, हे सर्वात महत्त्वाचं. 1 डेच्या टाइम फ्रेमवर 200 जो आपल्याला तिथे पोझिशन मिळते. शेवटचा जो स्विंग आहे इथे आपला स्टॉप लॉस राहणार आहे मित्रांनो. आपलं पहिलं टार्गेट मित्रांनो या ठिकाणी हे, सेकंड टार्गेट हे. आणि त्याचप्रमाणे मी तुम्हाला जे बोललो आहे की तुम्ही कधी 3-1 महिन्यासाठी होल्ड केलं तर तुम्हाला इथून खूप चांगलं प्रॉफिट पाहायला मिळू शकतं. एंट्री पॉईंट आपले 200च्या आसपासच हवी. व्हॉल्यूम सुद्धा आपण पाहू शकतो मित्रांनो की इन्क्रीज होणारा व्हॉल्यूम आहे, म्हणजे स्टॉक वर जातोय तो व्हॉल्यूम सुद्धा इन्क्रीज होतोय. आता शेवटचा स्टॉक पाहूयात. तर मित्रांनो, आता हा स्टॉक लावलाय आपण. इथे पाहतोय की 200 EMA इथे स्टॉक ऑलरेडी वर आहे, तर यामध्ये आपण एंट्री करणार नाही. फंडामेंटली गुड आहे तरी आपल्याला यामध्ये एंट्री करायची नाही, हीच गोष्ट महत्त्वाची मित्रांनो. कुठेही आपण एंट्री केली तर रिस्क टू रिवॉर्ड आपल्याला चांगला मिळत नाही. कितीही तुम्ही चांगले अनालिसिस केलं, कितीही चांगला स्टॉक काढला, पण त्या स्टॉकमध्ये तुमची एंट्री चुकली तर तुम्ही त्यामध्ये फसणार आहे. म्हणून एंट्रीला महत्त्व द्यायचं मित्रांनो. म्हणून आपण इथे 200चा EMA लावलेला आहे आणि त्याच्या आजूबाजूलाच आपण एंट्री करणार आहे. त्यामुळे 2 स्टॉकमध्ये आपली एंट्री
होताना आपल्याला दिसते, पण एका स्टॉकमध्ये आपली एंट्री इथे बनत नाहीये. याच्या संदर्भात अजून डिटेल काही माहिती हवी असेल, दुसरं स्कॅनर हवं असेल, त्यामध्ये अजून आपण कोणत्या गोष्टी इन्क्लूड करून घ्यायच्या असतील असं कधी तुमचं म्हणणं असेल तर कमेंट नक्की करा मित्रांनो. आपण त्याच्या रिगार्डिंग सुद्धा लवकरच व्हिडिओ बनवू. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.